नमस्कार. काही बेसिक गोष्टींवर अजून फोकस करूयात. इम्युनिटी आणि होमिओपॅथी. तर इम्युनिटी एक्झॅक्ट कशी आपण डेव्हलप करू शकतो आणि प्रिव्हेन्शन आपण कसं अचीव करू शकतो आणि जास्तीत जास्त आपण आजारी न पडणं आणि दुसरी गोष्ट पडल्यावरती काय होमिओपॅथीचा जो आपण उपचार कशा पद्धतीने आपण होमिओपॅथिक डॉक्टर शोधला पाहिजे किंवा कोणत्या वेळेस आपण त्यांच्याकडे अप्रोच केला पाहिजे, अशा काही बेसिक गोष्टींवरती आज मी आता हायलाइट करत आहे. तर बेसिकली इम्युनिटी रोगप्रतिकार शक्ती साधारण 3 प्रकारच्या असतात. एक इनेट असते, इनेट म्हणजे इनबॉर्न जन्मतः. एक असते अडॅप्टिव्ह म्हणजे जी आपण प्रत्येक वातावरणामध्ये आपलं शरीर जेव्हा अडॅप्ट होत असतं तेव्हा आपली जी इम्युनिटी बनते ती. आणि तिसरी जी आहे ती पॅसिव्ह. पॅसिव्ह म्हणजे आपण कुठून तरी बॉरो करतो. जनरली फॉर एक्झाम्पल मदर्स मिल्क मधून लहान बाळाला अँटीबॉडीज क्रिएट करून त्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करते. तर अशा काही बेसिक गोष्टी आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट आपलं रुटीन कसं आहे, आपली झोप, आपलं खाणं, आपले विचार, इवन स्ट्रेस किंवा फिअर, ह्या सुद्धा गोष्टी तुमची इम्युनिटी डाऊन करायला म्हणजे मदत करतात. किंवा काही इन्फ्लेशन असतं, सडन ट्रॅव्हलिंग किंवा सडन नाईट वॉचिंग म्हणजे रात्रभर जागरण करणं किंवा अति खाणं, असे काही आजार जे म्हणजे अशा काही ज्या गोष्टी आहेत त्यामुळे सुद्धा आपली इम्युनिटी कमी होऊ शकते. आता दुसरी गोष्ट यामध्ये होमिओपॅथीचा प्रिव्हेंटिव्ह रोल काय येतो, की होमिओपॅथिक औषधं ही बेसिकली काही प्रिन्सिपल्सवर आधारित आहेत. जनरली आपण त्याला म्हणजे 7 कार्डिनल प्रिन्सिपल्स असं आपण म्हणतो. त्यातला पहिला प्रिन्सिपल आहे हा लॉ ऑफ सिमिलिमम. सिमिलिमम म्हणजे लाईक क्युअर्स लाईक, जसं काट्याने काटा काढतो. तर आता आपल्याला माहिती आहे की कोविड-19 हा व्हायरस डिसीज आहे आणि हा इम्युनिटीवरच हा आघात करतो. त्यामुळे इम्युनिटीलाच फोकस करणं हे आपलं प्रायमरी एम आहे. त्यामुळे हा प्रिन्सिपल इथे अप्लाय होतो. दुसरा प्रिन्सिपल आहे लॉ ऑफ सिम्प्लेक्स. सिंगल मेडिसिन. मेडिसिन खूप सारे मेडिसिन्स असले तर कन्फ्युजन क्रिएट होतं डॉक्टरला आणि कोणती गोष्ट कुठे ऑब्झर्व करायला पाहिजे. अगेन होमिओपॅथीच्या प्रिन्सिपलमध्ये ते बसत नाही. इवन होमिओपॅथिक जरी 3-4 औषधं दिलेत तरी एक्झॅक्ट कोणतं मेडिसिन काम करतंय, त्यामुळे अगेन तो कॉम्प्लेक्स डिसीज तयार होतो. त्यामुळे बेस्ट सुटेबल मेडिसिन जे सिम्पटमला मॅच होतंय ते एक्झॅक्ट सेम मेडिसिन तुम्हाला निवडता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला त्यामध्ये सखोल अभ्यास हा रिक्वायर्ड असतो, तेव्हाच तुम्ही ते शोधू शकतात. तिसरी गोष्ट आहे लॉ ऑफ मिनिमम. एकदम कमीत कमी औषध. तुमच्या चेतना शक्तीला जेव्हा जागवायचं असेल तेव्हा जेवढं तुम्ही कमीत कमी क्वांटिटी मधलं मेडिसिन्स प्रिफर करणार तेव्हा तुमची बॉडी ही प्युरेस्ट फॉर्मला दिसेल आणि जे जे सिम्पटम्स तुम्हाला दिसत राहतील त्या सिम्पटम्स वरती तुम्हाला क्युरेबिलिटी किंवा त्याचं प्रोग्नोसिस हे कसं जातं आहे ते आपल्याला त्या मोमेंटलाच कळायला स्टार्ट होतं. चौथा लॉ आहे लॉ हा ड्रग प्रूव्हिंग. हे जी औषधं जी डेव्हलप झालेली आहेत ही सगळी औषधं ही मानवी शरीरावर डेव्हलप झालेली आहेत आणि हेल्दी लिव्हिंग पर्सनवर डेव्हलप झालेली आहेत. त्यामुळे इथे काही डेड अॅनिमल वरती आपण रिसर्च केलेला आहे आणि ही औषधं शोधून काढलेली आहे अशा प्रकारातला ह्या होमिओपॅथीचा हा बेस नाही. पाचवा आहे लॉ ऑफ क्रोनिक डिसीज. जुन्या आजारांची निर्माण कशी होते, जसं आपण काही डायबिटीज बघतो, हायपरटेन्शन बघतो किंवा अस्थमा बघतो किंवा हा जो आजार आपण 1-2 प्रकारे बघतो. एक तर सडन यंग एज मध्ये झालेला आजार आणि दुसरा हा क्रोनिक अबाव 40 किंवा अबाव 50 झालेला आजार. तर अबाव आणि अबाव 40 आणि अबाव 50 या कंडिशन मध्ये हे आजार कसे उत्पन्न होतात आणि हे का होतात. मग आपण विचार करतो की अरे हे मला का झालं, हे मला कशासाठी झालं. पण त्याच्या आधीचा जो स्पॅन आहे 30 इयरचा जो स्पॅन आहे हा आपण मोस्टली ऑब्झर्व करत नाही की आपण आपलं लाईफ कसं स्पेंड करत आलेलो आहोत. आपल्याला जेव्हा जेव्हा त्रास होतो तेव्हा आपण कशा प्रकारची औषधं घेत आलेलो आहोत किंवा मे बी आपल्याला काही मेंटल स्ट्रेस असेल किंवा अँझायटी असेल तर ते आपण कशा प्रकारे करत आलेलो आहोत. तर जेव्हा डॉक्टर हॅनिमन यांनी क्रोनिक आजारांवरती जेव्हा रिसर्च केला आणि त्यांनी हे बघितलं की लोक बरी होत नाहीये, लोक सारखी सारखी आजार घेऊन माझ्याकडे येत आहेत, तेव्हा त्यांनी ही सिस्टीम शोधलेली आहे आणि त्यांचा प्रयत्न हा होता की वारंवार लोक आपल्याकडे आली नाही पाहिजे. आणि लास्ट 6वं प्रिन्सिपल आहे लॉ ऑफ व्हायटल फोर्स. तर व्हायटल फोर्स म्हणजे तुमची इनर पॉवर असते. ती इनर पॉवर जर तुमची डिस्टर्ब झाली तर बेसिकली इम्युनिटी लगेच डाऊन होते आणि लगेच जो बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतो तो सुपरविन होतो आणि कंप्लेंट्स तुमचे वाढायला लागतात. आणि लास्ट जो लॉ आहे तो आहे लॉ ऑफ ड्रग डायनामायझेशन. आता त्या ड्रग डायनामायझेशनला आपण पोटेंटायझेशन म्हणतो. पोटेंटायझेशन म्हणजे काय
की एखाद्या छोट्यातल्या छोट्या केमिकलचा किंवा नॅचरल केमिकल, आता त्याच्यामध्ये काही ॲनिमल्स पार्ट आहेत, त्याच्यामध्ये काही प्लांट पार्ट आहे किंवा त्याच्यामध्ये काही मिनरल्स आहे, तर ते कमीत कमी मात्रामध्ये त्यांची क्वांटिटी जास्त न घेता क्वालिटी इम्प्रूव्ह करून काही त्यांची उदाहरण आता मी तुम्हाला सांगते, की जसं सिलिका आहे. सिलिकेचं काही एक्झाम्पल बघतो आपण, की वाळूची टेंडन्सी काय असते, की ती पाण्यात गेल्यानंतर ती बाहेरच येते. तर देअर आर सम काइंड ऑफ मेडिसिन्स की असे काही सिमिलर टेंडन्सी बघितली, की ते एक्झॅक्टली त्या पद्धतीनेच ती तुम्हाला काम करायला मदत करतात. त्यामुळे औषधांची क्वालिटी इन्क्रीज करणं, तर पोटेंटायझेशन हा एक खूप छान म्हणजे अभ्यास करण्यासारखा हा होमिओपॅथी मधला एक भाग आहे. आणि लोकांनी जर हे समजून घेतलं तर लोकांना अजून त्याच्यामध्ये माहिती मिळेल आणि कधी पण नॉलेज असल्यावरती आपला ट्रस्ट हा नेहमी जास्त बसत असतो. त्याच्यानंतर हेरिंग्स लॉ ऑफ क्युअर असे काही क्युअरचे काही डायग्नोस्टिक आहे, की लिस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन नंतर बरा होणार, आधी मोर इम्पॉर्टंट ऑर्गनकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. किंवा क्युअर होणं कसं आहे, अबाउट डाऊनवर्ड आहे किंवा फ्रॉम विदिन आउटवर्ड, म्हणजे आधी आतले ऑर्गन्स बरे झाले पाहिजेत आणि मग बाहेरचे ऑर्गन्स बरे झाले पाहिजेत. तर हे काही बेसिक कन्सेप्ट आहे ज्याच्या थ्रू आपण होमिओपॅथीला प्रेफरन्स देतो. आता दोन्ही गोष्टी जर बघायला गेल्यात तर एका पर्सनचं जे लाईफ स्पॅन असतं, लहानपणापासूनचे जे लहान मुलापासून आपण जे आजार झालेले बघतो, तर त्या बेसिक कंडिशन मध्ये जर रिपीटेड अँटीबायोटिक्स असतील किंवा रिपीटेड आपण असे मेडिसिन्स घेत राहिलो की ज्याने आपली इम्युनिटी डाऊन होते, तर डेफिनेटली 30 to 40 स्पॅन पर्यंत आपल्याला मेजर क्रोनिक डिसीजेस झालेले दिसतात. पण त्याच कंडिशनमध्ये जर आपण डे टू डे इलनेससाठी जर आपण होमिओपॅथिक मेडिसिन्सचा वापर केला तर बरेचसे आजार हे आपल्याला होणार नाही आणि तिकडे आपली इम्युनिटी डाऊन होणार नाही किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेटला आपण जाणार नाही आणि बरेचसे स्टिरॉइड्स म्हणा किंवा डिपेंडंट मेडिसिन्स म्हणा, हे आपण तिकडे प्रायमरी प्रिव्हेन्शन आपण हे अचीव्ह करू शकतो. आता कोविडमध्ये बेसिकली तुम्हाला कोणताही एक व्हायरस जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये जातो किंवा एक फॉरेन एंटिटी जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये एंटर करते, तेव्हा तुम्हाला 4 प्रकारचे सिम्पटम्स हे दिसतात, ज्याला आपण म्हणतो की रेडनेस असेल, पेन असेल, स्वेलिंग असेल किंवा इन्फ्लामेशन असेल, तर किंवा टेम्परेचर हे बेसिक आपण बघतो की ताप येणं म्हणजे हीट बॉडीमध्ये प्रोड्यूस होणं. तर हे जेव्हा 4 सिम्पटम आपण बघतो आणि ह्या 4 सिम्पटमला जेव्हा आपण होमिओपॅथी अप्लाय करतो, तेव्हा विदिन 12 आवर्समध्ये तुमचे सिम्पटम्स अग्रॅवेट होतात. त्यामुळे बरेचसे पेशंट इथे घाबरायला पेशंटची सुरुवात होते, की आता टेम्परेचर एवढं आहे, मी होमिओपॅथिक डॉक्टरकडून औषध घेऊन आलो आणि हे ताप कमी होण्याच्या ऐवजी हा ताप वाढतोय. आणि मग पेशंट्स तुम्हाला सारखे फोन करतात, अहो डॉक्टर हा ताप आता वाढलेला आहे, मग आता ह्या कंडिशनमध्ये काय करणं? तर सगळ्यात पहिले त्यांची भीती घालवणं आणि त्यांना सांगणं की नाही, हे प्रिन्सिपल्स आहेत, ह्याच पद्धतीने तुमचा हा ताप कमी होणार आहे. आता ताप वाढणं हे तुमचं शरीराचं इम्युन सिस्टीमचं एक साईन आहे. म्हणजे तुमचं फाईट करण्याची एक क्षमता, जसं WBC म्हणतो आपण किंवा WBCs येतात आणि सैन्य बनून तुमच्या शरीराला वॉर क्रिएट सिच्युएशन होते आणि वॉरची जी हीट असते दॅट इज काइंड ऑफ की तुमच्या बॉडीमध्ये तापाची साईन्स दिसायला चालू होतात. मग आता ह्या तापासाठी किती काळ थांबलं पाहिजे, तर साधारण तुम्ही 7 ते 8 तास किंवा 12 तास तरी तुम्ही दिले पाहिजेत. का? कारण तुमची बॉडी स्वतःहून जेव्हा रिॲक्ट करणार तेव्हा ती 100% ओरिजिनली प्युअर फॉर्म मध्ये ती त्याला कमी करण्यासाठी मदत करते. आता त्या तापामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत की जसं आपण रूम गरम झाली आहे तर आपण एसी लावतो. इट इज सेम काइंड ऑफ तुमची बॉडी जर गरम झाली आहे तर तुम्ही बॉडीला 2-2 तासांनी स्पंजिंग करा. जसं आपण एखादा म्हणजे थंड प्रदेशात जातो तर आपण काय करतो, हीटर लावतो किंवा बॉडीला थर्मोस्टॅटिक बॅलन्स मेंटेन करायचा आपण ट्राय करतो. इट इज सेम वे जेव्हा मेडिसिन्स म्हणजे मेडिसिन्स दिल्यानंतर जेव्हा फीवर वाढतो तेव्हा तुम्ही थर्मोस्टॅटिक मॅनेजमेंट ही तुम्ही लगेच स्टार्ट करायला पाहिजे, की जेणेकरून तुमच्या बॉडीचा थ्रेशोल्ड जो आहे तो आउट होणार नाही आणि तिथे दुसरे तुम्हाला सिम्पटम्स दिसणार नाही. तर काही ह्या फीवर मॅनेजमेंटच्या ह्या टेक्निक्स म्हणजे होमिओपॅथी ट्रीटमेंट करताना ह्या आपल्याला उपयुक्त ठरतात. आता त्यामध्ये 2 गोष्टी एक ऑब्झर्व करण्यासारख्या असतात, की बऱ्याच वेळेस तापाचा पीक जेव्हा वाढतो तेव्हा तापाचा पीक हा कंटिन्युअस नसतो. सकाळी 10 वाजता 102, 103 ताप आला, डॉक्टर कालच्या दिवशी परत मला 6 वाजता संध्याकाळी किंवा 5 वाजता परत ताप तेवढा वाढला, परत रात्री 10 वाजता परत तेवढा ताप वाढला. तर दुसऱ्या दिवशी डॉक्टर काय बघतो, की तापाच्या पीक मध्ये फ्रिक्वेन्सी किती कमी झालेली आहे. 104 वरून हळूहळू तो 102 वर आलेला आहे, हळूहळू तो 99 वर आलेला आहे आणि मग हळूहळू तो 98% वर येतो. जसं आपण पॅरासिटामॉल घेतो की नाही, मी ही टॅबलेट घेतल्या घेतल्या विदिन हाफ एन आवर मी कम्प्लिटली 98 ला जाईल,
तिथे या सिस्टीम मध्ये तुम्हाला हे असं बघायला मिळत नाही का, कारण तुमची स्वतःची प्रतिकारशक्ती त्यावर वर्क करत असते. तर जेव्हा तुम्ही स्वतः इंडिपेंडेंटली वर्क करणार, तर ते तुम्हाला रॅपिड काही ड्रग पॉवर नाहीये की इन्स्टंट तुमच्या ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमसवर कंट्रोल आणलेला आहे आणि ब्रेनला सांगितलं बाबा आता हे सगळं खालचं बंद कर, इथून सगळा कंट्रोल आण. तर त्यामुळे म्हणजे कोविडच्या केसमध्ये पहिल्या 2 दिवसामध्ये किंवा पहिल्या स्टार्टिंगलाच आपल्याला ही मॅनेजमेंट खूप उपयुक्त ठरते. दुसरी गोष्ट की होमिओपॅथिक सिस्टीम मध्ये हे पोटेन्शियल आहे की नुसते सिम्पटम्स बघून सुद्धा यू कॅन इमिडिएटली स्टार्ट द मेडिसिन्स. आपल्याला डायग्नोसिसची गरज आहे, पण जर आपल्याकडे ते इमिडिएट अवेलेबल नसेल किंवा आपल्याला थोडासा जरी बॉडीमध्ये डिस्टर्बन्स दिसला तरी यू कॅन इझिली टेक द मेडिसिन्स. आणि तुम्ही डायग्नोसिस येईपर्यंत वेळ वाया न घालवता तुम्ही आधीच इम्युनिटीवरती वर्क करतायत, त्यामुळे तुम्हाला खूप छान प्रकारे प्रिव्हेंटिव्ह आणि माइल्ड स्टेजमध्ये तुम्हाला खूप छान प्रकारे ह्या पॅथीचा उपयोग घेता येतो. आता असे काही पेशंट्स आहेत की डायबेटिक आणि खूप म्हणजे त्यांची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज झालेली आहे आणि ते सिव्हिअरिटीला जातात. त्या कंडिशनमध्ये त्यांना डेफिनेटली ॲलोपॅथिक मेडिसिन्सची गरज पडते आणि इमर्जन्सी मेडिसिन्स हे इमर्जन्सीलाच असलं पाहिजे. ते रेग्युलर खाण्याचं आणि जेवणाचा डोस नाहीये की आपण तो रोजच्या रोज खाल्ला पाहिजे. तर हे जेव्हा लोकांना पटेल आणि हे जेव्हा लोकांना कळेल, तेव्हा लोक रेग्युलर रुटीन मध्ये ह्या मेडिसिन्सचा वापर करतील आणि स्वतःला जास्तीत जास्त हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करतील. आता त्यानंतर राहिलं पोस्ट कोविड मॅनेजमेंट. पोस्ट कोविड मॅनेजमेंट मध्ये जर ते उपचार ॲलोपॅथीने किंवा अशा पद्धतीने जर बरे झालेले असतील, तर ऑलरेडी पेशंटची इम्युनिटी अँटीबायोटिक्स खाऊन, हायर ड्रग्स खाऊन ती एकदम सप्रेस झालेली आहे. आता ह्या केसमध्ये तुम्हाला दोन्ही फॉलोअप हे दोन्ही सायमल्टेनियसली लागतील. का, कारण जे ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ते आपण गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स नुसार डिनाय करू शकत नाही आणि परत ते बंद करायला गेलो तर पेशंटला कन्फ्युजन क्रिएट होणार, परत बॉडीमध्ये कॉम्प्लेक्सिटी वाढलेली असेल, त्यामुळे डॉक्टरला सुद्धा हे कन्फ्यूज होणार. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये दोन्ही गोष्टी आपण सायमल्टेनियसली स्टार्ट करू शकतो. आता काही कॉम्प्लिकेशन्स हे मेडिसिनच्या हाय डोसच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा झालेले असतात किंवा इम्युनिटी खूप डाऊन झाल्यामुळे सुद्धा झालेले असतात. तर त्या गोष्टींसाठी आपल्याला बरं होण्यासाठी जेव्हा आपण होमिओपॅथीचा सपोर्ट घेतो, अगेन त्यावेळेस सुद्धा होमिओपॅथी इम्युनलाच प्रिफरन्स देते. फक्त दोन्ही मेडिसिन साथ एकत्र चालू असल्यामुळे इम्युनिटीला आणि त्या आजारांना बरं होण्यासाठी परत आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे बॉडी हे जास्तीत जास्त कॉम्प्लेक्सिटीमध्ये जर आपण ठेवली नाही, तर आपण उलट क्युअर हा जो टर्मिनॉलॉजी आहे हा आपण जास्त फास्ट प्रमाणात हा आपण अचीव करू शकतो. त्या गोष्टीसाठी मी एक साधारण एक छोटीशी गोष्ट सांगेल की जसं एक कलर आहे, त्या कलर मध्ये आपण मल्टिपल कलर ऍड करतो, मग आपल्याला कळत नाही की नक्की हे कोणते कोणते कलर झाले. त्यामुळे बॉडीला एक्झॅक्ट प्युरेस्ट फॉर्म मध्ये तुम्ही जेवढं ठेवणार तेवढी तुमची बॉडी तुम्हाला सिस्टीम शो करत राहील. आणि ते तुमचे सायन्स आहेत, तर ते सायन्स तुम्ही न हाईड करता अशा काही ज्या सपरेशनच्या थिअरी वगैरे ज्या होमिओपॅथी मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत, तर त्या जर लोकांनी वाचायला आणि आवडीने एक हेल्थ म्हणून जर त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केला, तर डेफिनेटली त्यांना अजून ह्यातून काय बेनिफिट घेता येईल हे नक्की कळेल. आणि जे काही तुम्ही ओळखीचे डॉक्टर असतील त्यांच्याकडे तुम्ही अशा वेने एक अप्रोच करू शकतात आणि छोट्या छोट्या दैनंदिन जीवनांसाठी तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून आधीपासूनच स्टार्ट करा. आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, जे आपण आता कंडिशन बघतोय आणि मग हे झालं होतं, ते झालं होतं, मग असंही झालं, मग तसंही झालं आणि जी कॉम्प्लेक्सिटी क्रिएट झालेली आहे, तर कॉम्प्लेक्सिटी कमीत कमी करण्याचा प्रयत्न करूयात. तर क्युअरिंग इलनेस इज इवन अ पार्ट ऑफ म्हणजे बेटरमेंट अँड प्रिव्हेन्शन. हे तुम्ही वेलनेस थ्रू पण अचीव करू शकतात आणि मेडिसिन थ्रू पण अचीव करू शकतात. धन्यवाद.